आदर्शवत लग्न करा म्हणजे रजिस्टर पद्धतीने लग्न करण्याच्या बाबतीत आपण आज बोलणार आहोत. करोडोचा चुराडा करून केलेले वैष्णवी हगवणे हिचे लग्न आणि दुसऱ्या बाजूला कसलाही थाटमाट न करता नोंदणी पद्धतीने म्हणजे रजिस्टर पद्धतीने सांगोल्याचे नेते गणपत देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे केलेले लग्न. आदर्श कोणाचा घ्यायचा हे तरुणाई आणि त्यांच्या पालकांनी ठरवायचं आहे. सध्या नोंदणी पद्धतीने लग्न करण्याची गरज जास्त आहे मित्रांनो. पर त्याच्या बाबतीत अट वय वगैरे या बाबतीत आपण बोलूया. अट वयाची आहे, जातीची अट नाही. नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी मुलाचे वय लागते 21, मुलीचे वय लागते 18 पूर्ण. 21 वर्ष आणि 18 वर्ष पूर्ण. वधूवर एकाच जातीतले हवेत अशी कोणतीही अट नाही. पण वय कमी असेल तर अर्जच भरून घेत नाहीत. काय लागतात कागदपत्रे? मुलगा मुलीच्या वयाचा पुरावा, पत्ता, वय आणि जन्मतारखेचा पुरावा, झेरॉक्सची सत्यप्रत, 3 साक्षीदार, साक्षीदाराचे आधार कार्ड, साक्षीदाराचे वय 21 वर्ष पूर्ण लागते. नोंदणीनंतर लग्न कधी करता येतं तर माहितीमध्ये काही त्रुटी असतील तर संबंधितांना कळवितात. सर्व गोष्टींची पडताळणीनंतर नोटीस दिली जाते. नोटीस निघाल्यापासून 30 दिवस लग्न करता येत नाही. त्यानंतर 2 महिन्यांच्या आत लग्न करावे लागते. नोटीस शुल्क 50 रुपये आहे मित्रांनो. मुलगा किंवा मुलगी एकाच जिल्ह्यातील असतील तर 50 रुपये. मुलगा किंवा मुलगी दोन्हीपैकी एक परजिल्ह्यातील असतील तर 100 रुपये. आणि परदेशी मुलगा किंवा मुलगी असेल तर 150 रुपये. आणि नोटीशीचे 30 दिवस झाल्यावर चलन एक असतं ते 150 रुपयाचं असतं. 2 वर्षात 796 जणांची लग्नगाठ बांधलेली आहे रजिस्टर पद्धतीने. 1 एप्रिल 2023 ते 1 एप्रिल 2024 या कालावधीत 128 जणांनी नोंदणी कार्यालयात येऊन लग्न केले आहे. तसेच 1 एप्रिल 2024 ते 1 एप्रिल 2025 या कालावधीत संकेतस्थळावर अर्ज करून 336 वधूवरांनी लग्न केले आहे. 2 वर्षात एकूण 446 जोडप्यांनी रजिस्टर लग्न केले आहे. म्हणजे टोटल जर आपण बघितली 2 वर्षात तर 796 जणांची लग्नगाठ झालेली आहे. जिल्ह्यातील रहिवाशीची अट. यापूर्वी वधूवरांना कार्यालयात जाऊन ऑफलाईन माहिती भरावी लागत होती. आता अगदी घरात बसून ऑनलाईन अर्ज भरता येतो. मुलगा किंवा मुलगी दोन्हीपैकी एक जिल्ह्यातील रहिवाशी असला पाहिजे. एकतर मुलगा किंवा मुलगी दोघांपैकी एक जण ज्या जिल्ह्यात तुम्ही लग्न करणार आहात त्या जिल्ह्याचा रहिवाशी पाहिजे. कशी आहे प्रक्रिया बघा. सर्व माहिती संकेतस्थळावर भरल्यानंतर मुलीला आधार लिंकवरून OTP जातो. मुलगा आणि मुलीला दोघांना आधार लिंकवरून OTP जातो. आधार पडताळणी होते. त्यानंतर अर्ज केला की नोंदणी कार्यालयात ते दिसते. तर एक आदर्शवत लग्न रजिस्टर लग्न करायचं का करोडोंचा पैशाचा चुराडा करून लग्न करायचं हे प्रत्येक पालकांनी ठरवायचं आहे. तर लक्षात आलं असेल तुमच्या. मुलाचं वय 21, मुलीचं 18. एकाच जातीतले असले पाहिजेत अशी काही अट नाही. पण कमी वय असेल तर अर्ज भरून घेतच नाहीत. जन्मतारखेचा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यांचा पत्त्याचा पुरावा महत्त्वाचा आहे. साक्षीदार 3 पाहिजेत. त्यांचं 21 वर्ष वय पूर्ण पाहिजे. नोंदणीनंतर 30 दिवस लग्न करता येत नाही. त्यानंतर तुम्ही 2 महिन्यात लग्न करू शकता. त्या शुल्काबाबतीत देखील आपण बोललेलो आहोत. एकूण 796 जणांची लग्नगाठ बांधली गेलेली आहे. ठीक आहे. आणि दोघांच्यापैकी एक जण ज्या जिल्ह्यात तुम्ही लग्न करणार आहात त्या जिल्ह्यातला पाहिजे. प्रमाणपत्र तर तुम्हाला मिळतंच साक्ष घेऊन.
लावतात आणि प्रमाणपत्र मिळतं. ठीक आहे मित्रांनो, जेवढी होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर तुम्ही असंही करू शकता की खरोखरच एखाद्याकडे पैसे असतील आणि त्यांना रजिस्टर पद्धतीने लग्न करायचं आहे, तर वृद्धाश्रम जे आहेत मित्रांनो त्यांना तुम्ही मदत करू शकता. किंवा आता माझ्या पाहण्यात एक एड्सग्रस्त जी मुलं आहेत यांचं एक मी वसतिगृह पाहिलं आहे. त्या मुलांचं शिक्षण, त्यांचं राहणं खाणं, सहजच आम्ही जाऊन भेट देऊन आलो तर ती बेकार अवस्था आहे त्या वसतिगृहाची. अक्षरशः असं अंगावर पांघरून घ्यायसाठी सुद्धा त्यांच्याकडे चादर किंवा उशी असं काही नाही. तर खरोखर अशी वसतिगृह शोधा. ज्यांना खरोखरच आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही मदत करू शकता. किंवा शिक्षणासाठी गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही मदत करू शकता. तर बघा, विचार करा, आदर्शवत लग्न करायचं आहे का पैशांचा चुरडा करायचा आहे. ओके, थँक्यू फ्रेंड्स.